मुख्यमंत्री फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। ते बुधवारी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, तर गुरुवारी नीती आयोगाच्या बैठकीला देखील ते उपस्थित असतील। देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहण्याचा नेहरूंचा विक्रम पंतप्रधान मोदी यांनी मोडलेला आहे। मोदी नेहरूंवरून राजकीय जुगलबंदी रंगली आहे। ऑपरेशन ब्लू स्टार विषयी मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून वाद झालाय। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भिंद्रनवाला विरोधात लष्करी कारवाई केली होती। कारवाईमध्ये मृत्यू झालेल्यांचा शहीद असा उल्लेख महाजन यांनी आपल्या भाषणात केलाय। यावरून विरोधकांनी महाजनांवर टीका केली। विधान परिषदेवरून महायुतीतील नाराजी नाट्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। शिवसेना मंत्र्यांशी निवडणुकीच्या रणनीतीवर ते चर्चा केली जाणार आहे। नाशिक विधान परिषद जागेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचलाय। मुख्यमंत्री आमच्यासाठी दैवत तेच अंतिम मार्ग काढतील असा विश्वास शिवसेना उमेदवार दराडेंनी व्यक्त केलाय। मला राज्यसभेवर पाठवण्याची सुनेत्रा पवारांची इच्छा होती असा दावा माजी खासदार नवनीत राणांनी केलाय, तर एनसीपी प्रवेशाची अट मला मान्य नसल्याची माहिती देखील राणांनी दिली आहे। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय। व्हिडिओमध्ये हाकेंनी मोठ्या नेत्यावर टीका केली, मात्र हाकेंचा रोख कुणाकडे याचीच जोरदार चर्चा आहे। व्हायरल झालेला व्हिडिओ डब केल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। ओबीसीमध्ये फूट पाडणं आणि लक्ष्मण हाकेला डॅमेज करण्याचा उद्देश असल्याचंही ते म्हटले। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या उमेदवारांच्या अर्ज छाननी करण्यात आला आणि यात कन्नडच्या आमदार संजना जाधव आणि सिल्लोडचे नगराध्यक्ष समीर सत्तार यांचा अर्ज बाद झालाय। मुंबईतील खासगी पाणी पुरवठा टँकर चालकांनी संप मागे घेतलाय। मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय आणि यामुळे आता मुंबईतील पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे। साईतून 40 मजल्याच्या टोलेजंग टॉवरमध्ये गेलेल्या बीडीडीकरांना पाणी टंचाईची समस्या भेडसावते। पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची कैफियत रहिवाशांनी मांडली आहे। इंधन दरवाढी विरोधात भांडूपमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं बैलगाडी मोर्चा काढला होता। आमदार सुनील राऊतांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी उपस्थिती लावली। बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं। काजल इंगळे यांच्या मारेकऱ्याला अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारलाय। परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, उपलेखा परीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांच्या पदोन्नती करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडच्या परळीमध्ये तौहीद खान हत्या प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी परळी शहरात धिंड काढली। तौहीद खानची 2 जणांनी मित्राशी झालेल्या आर्थिक वादानंतर हत्या केली। वरळीतील आचार्य अत्रेंच्या पुतळ्याची दुर्दशा झाल्याचं समोर आलंय। दरम्यान आमदार निलेश राणे समर्थकांनी जी साऊथ सहाय्यक आयुक्तांशी याबाबत भेट घेत चर्चा केलेली आहे। राणेंच्या समर्थकांच्या भेटीनंतर महापालिकेकडून पुतळ्याची साफसफाई करण्यात आली। पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार आहे। राज्यातील काही जिल्ह्यात 2 दिवसात मान्सूनचा पाऊस कोसळणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय। 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार असून सध्या राज्यात अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात येणार आहे। यंदा राज्यात सरासरीपेक्षा 90% पाऊस कोसळणार असा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। सकाळपासूनच पाऊस कोसळतोय। यावर्षी पाऊस वेळेत चालू झाल्यामुळे बळीराजानं समाधान व्यक्त केलंय। पावसामुळे शेतीच्या कामाला आता वेग आलाय। नांदेडमधील किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे गोंड जेवली ओढ्याला पूर आला, तर या ओढ्याच्या पुलावरून पुराचं पाणी वाहू लागल्यानं तब्बल 2 तास वाहतूक ठप्प झाली होती। यामुळे वाहन चालक, विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। या पुलाची उंची कमी असल्यानं पावसाळ्यात अनेक वेळा पुलावरून पाणी वाहत असतं। रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याचं काम पूर्ण झाल्यानं नदीकाठच्या बाजारपेठांना यंदा पुराच्या धोक्यापासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते। स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या गाळमुक्ती मोहिमेमुळे नद्यांचा प्रवाह अधिक सुरळीत झाला असून व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।
कर्नाटकमधील बेलहोंगल गावात पावसाचा हाहाकार पाहायला मिळाला। या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं। पावसामुळे या ठिकाणी पाण्याचा जोर इतका होता की रस्त्यावरील वाहनं पाण्यात वाहून गेली होती। या पावसामुळे या ठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी भुईमुग काढायला सुरुवात केली आहे। यावेळी श्रमाचा थकवा विसरण्यासाठी पारंपरिक गाणी म्हणत कष्टाच्या कामातही आनंद शोधण्याचा ते प्रयत्न करतायत। चाकण नगर परिषदेकडून आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, ओढे आणि भूमिगत गटारांची स्वच्छता करण्यात येते। मुटकेवाडी, रानुबाई मळा, माळआळी परिसरातील नाल्यांमधील गाळ, दगड आणि कचरा हटवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील महाबळा इथे झालेल्या वादळी पावसानं आणि जोरदार वाऱ्यानं केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली।